तळ कोकणात गौरी गणपतीच्या सणाला मोठं महत्त्व आहे। आज गौरीचे सोनपावलांनी आगमन झाले आणि त्यानंतर पूजनही झाले। माहेरवाशिनींच्या ह्या गौरीच्या सणाची आतुरता प्रत्येक सुवासिनीला असते। गौरीला विहिरीवरून वाजत गाजत आणले जाते, त्यानंतर ती सोनपावलांनी म्हणजेच हळदीच्या पावलांनी घरात प्रवेश करते। आगमनानंतर गणपतीच्या बाजूला ती विराजमान होते। नवीन माहेरवासिनांनी नववधूवरांच्या हस्ते तिची विधिवत पूजन केले जाते। हौशे भरल्यानंतर गौरीचे गाणे सर्व माहेरवाशिनी आणि सुवासिनी सादर करतात। यावेळी फुगडीही घातली जाते। सर्व हौशे नवीन माहेरवाशिनी गौरी गणपती तुळस आणि आपल्या पतीला दिल्यानंतर सर्व सुवासिनी हे हौशे घराघरात वाटतात। देवीला महानैवेद्य दाखवला जातो। रात्री भजन, आरती आणि फुगडी सादर केली जाते आणि दुसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते। तुम्ही शक्ती बुद्धी प्रमाणे तुमच्या चरणाकडे तुमचा विवाह संस्कार झाल्यानंतर गणपतीकडे ज्येष्ठा गौरीचं पूजन करण्याच्या धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे आज तुमच्या चरणाकडे हे सर्व लेकरं अनन्यभावी शरण आहेत। ज्येष्ठा गौरीचं हे व्रत केलेलं आहे। कार्यारंभी यांची कुलदेवता, विंगनती ग्रामदेवता, सात्रीपंचन देवता, रामेश्वर रघुनाथ कृष्ण श्रीमंत द्वादश परिवार देवता, कुलदेवता भवानी महादेव परिवार देवता, समस्त आराध्य उपास्य देवता, पार्थवी जयंती मंगळाकाळी भद्रकाळी कपाळी दुर्गा क्षमेश्वर मोसरे महाकाली महालक्ष्मी नवी नवलाई शोभा घेऊन आले मी दारी मागे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा गागर घुमू दे रामा बाबा वाजू दे वीणा वाजे छान, टाळ वाजे वीणा वाजे छान, संतोषरावांचे नाव घेते, राखून सगळ्यांचा मान। गणपतीच्या दिवशी पंचपक्वान्नाच्या राशी नाव घेते, गौरी पूजनाच्या दिवशी शुभमरावांचं नाव घेते, आयुष्यात असाच जोडीदार हवा। गौरी समोर ठेवला आहे पंचपक्वानाचा राशी, गौरी समोर ठेवला आहे पंचपक्वानाची राशी, करंदरावांचं नाव घेते ओसळच्या दिवशी। तो शुभमनी पसारा केला तर तेजश्रीने आवरावा। चिवपरते चिवचिव, तन्वीचं नाव घेतो, नका करू टिवटिव। सारिकाचं नाव आहे प्रीतीची माझ्या।
बोला. एका वर्षात महिने असतात 12. कोरोनाचे नाव घेतो, आनंद आहे सारा. सागरात सुख दुःख लाटा सुख दुःखाच्या लाटा सुखी संसारात मी बरंच ऐकलं होतं कोकणातल्या गणपतीबद्दल, पण तसा योग आला नव्हता यायचा. पण माझी बहीण, मावस बहीण शीला सावंत, तिच्यामुळे मला या घरात यायला मिळालं. मला 16 वर्षाची असताना पहिल्यांदा आले होते या घरात, माझ्या आई बरोबर आणि मावशी बरोबर आणि माझ्या मावस भावाबरोबर. आणि त्यानंतर आता 61व्या वर्षी योग आला परत यायचा. पुण्याहून मी इकडे आलेली आहे. मी अरुण सरनाईकांची मुलगी सविता सरनाईक नाईक नवरे. आणि इथे येऊन मला अगदी छान वाटते, कारण मी देवाकडून प्रार्थना करायला आली की आपले पूर्ण माझ्या कुटुंबाला देवाचा आशीर्वाद असावा. आणि कोकणातलं हे आपलं घर आहे, हक्काचं घर आहे. मी इथे 4 दिवस लहानपणी 16व्या वर्षी राहिले, पण आता परत यायला मला खूपच बरं वाटतंय. माहेर वाशिनीचा हा वेगळा सण असतो आणि कसा एन्जॉय केला तुम्ही? हो, माहेर वाशिन म्हणजे या सगळ्या मुलांना इथे पूजा होताना बघून मला लहानपणीची आठवण आली. आणि माहेर आता माझं कोल्हापुरात नाहीये, पण इथे परत माहेरी आल्यासारखं वाटलं, कारण माझी बहीण इथे आहे. आमच्या सावंत परिवारामध्ये जवळजवळ 150 वर्षापासून सण साजरा होतं. नित्यनेमाने, आनंदाने आणि गोविंदाने साजरा होतं. आणि ह्या सणापासून अमेरिकेपासून, जर्मनपासून, इंदूर, भोपाळ यापासून सगळ्या गावातून लोक इथे हजर राहतात. आणि गौरीचा सण म्हणजे त्यांना मोठा सण वाटतं. कसा हा सण साजरा केला जातो? कसं म्हणजे आमच्याकडे वौसा घ्यायची एक प्रथा आहे. म्हणजे जी जोडपी नवीन लग्न झालेली आहेत त्यांचा पूजन इथे होतं, ती वौसा घेतात. आणि मग बाकीची जी जुनी लोक वौसा घेतलेली आहेत ती नंतर आपला वौसा भरून गौरीला ठेवतात, थोर मोठ्यांना देतात, नमस्कार करतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. भोजन होतं आमच्याकडे, त्याच्यात गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आणि तो गौरीला दाखवून नंतर मग आरती वगैरे करून भोजन करून हा सण साजरा करतो. संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम ठेवतो, बायकांच्या पुऱ्या ठेवतो. अशा गौरीचं आगमन कसं? गौरीचं आगमन हे आमच्याकडे वाजत गाजत विहिरीवर आम्ही गौरी आणतो. जेवढ्या सुवासिनी असतात त्या गौर घेऊन तिथे जातात विहिरीवरती, गौरीचं पाणी काढून तिला पूजा करतात. 7 खड्यांची पूजा करतात, पाणी कळशीमध्ये भरतात. जी गौर हातात घेते ती तोंडामध्ये चूळ भरून दारापर्यंत येते. येताना ती हळदीच्या, म्हणजे आम्ही त्याला सोन्याची पावलं म्हणतो, पण हळदीची, हळद वापरतो. आता सोन्याची पावलं देऊ शकत नाही, पण हळदीच्या पावलाने तिला आम्ही घरामध्ये घेतो. घरात आल्यानंतर ती किचनमध्ये जाते. किचनमध्ये काय काय पंचपक्वान्न केली त्याचा ती आस्वाद घेते. आस्वाद म्हणजे फक्त पाहते, जेवत नाही. आणि नंतर मग तिला आम्ही तो भोजन म्हणून प्रसाद देतो तिला नंतर. आणि मग तिला ह्या ठिकाणी गणपतीच्या डाव्या बाजूला तिला विराजमान करतो. जिथे महादेवाचं स्थान म्हणून ठेवलेलं असतं, तिच्या कुशीमध्ये ती गौर विराजमान होते. ही वर्षा दिलीप सावंत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.